द सिक्रेट ऑफ शिलेदार्स ही वेबसिरीज काही दिवसांपूर्वीच रिलीज झाली आहे. खूप लोकांना माहीत नसेल, ही सिरीज मराठीतील प्रतिपश्चंद्र या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. एखाद्या मराठी पुस्तकावर असा बिग बजेट प्रोजेक्ट बनवणं ही खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. तर आज याच वेबसिरीजबद्दल थोडं बोलूया. प्रतिपश्चंद्र कादंबरी, जिचे लेखक डॉक्टर प्रकाश सूर्यकांत कोयाडे हे आहेत. शिवकालीन ऐतिहासिक घटनांचा आधार घेऊन लिहिलेली ही काल्पनिक कथानक असलेली कादंबरी आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना आणि त्यासोबतच त्यांच्या सुवर्ण सिंहासनाच्या शोधाची कथा आहे. 3 वर्षापूर्वी मी ही कादंबरी वाचली होती, ज्यांचा रिव्ह्यू आम्ही ऑलरेडी केला आहे. तर 31 जानेवारीला सिक्रेट ऑफ शिलेदार डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाली. या सिरीजमध्ये 6 एपिसोड आहेत, जे की 30-40 मिनिट पर एपिसोड असे आहेत. मी रिलीज झालेल्या दिवशीच पूर्ण सिरीज संपवली, पण त्या अगोदर पुन्हा एकदा ही कादंबरी वाचली आणि नंतरच व्हिडिओ बनवायला घेतला. अगोदर आपण सिरीजचे काही प्लस पॉईंट बघूया, नंतर काही नेगेटिव्ह पॉईंट आणि शेवटी पुस्तक आणि वेबसिरीज यांची तुलना करूया. तर सिरीजचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे स्टोरी लाईन. इतिहासातील घटनांचा आधार घेऊन लिहिलेले एक रोमांचक कथानक या सिरीजमध्ये आहे, ज्यात खूप सारे ॲडव्हेंचर आहे. दुसरा प्लस पॉईंट म्हणजे यातले ॲक्टर्स. आशिष विद्यार्थी, राजीव खंडेलवाल, सई ताम्हणकर, दिलीप प्रभावळकर यासारखे ग्रेट ॲक्टर जे आपल्या कॅरेक्टर्समध्ये परफेक्ट बसतात. पहिल्या 2 एपिसोडमध्ये परफेक्टली कॅरेक्टर डेव्हलप होतात आणि तिथून स्टोरी स्पीड पकडते. आणि या सिरीजचा प्लस पॉईंट म्हणावा की निगेटिव्ह पॉईंट हा प्रश्न आहे. 3-3.5 तासात पूर्ण सिरीज संपते, पण ही स्पीडच थोडीशी निगेटिव्ह पॉईंट वाटते. मूळ कादंबरी 440 पानाची आहे आणि त्यात खूप सारे टर्निंग पॉईंट आणि सिक्रेट आहेत, पण सिरीजमध्ये खूप छोटा भाग कॅप्चर केला आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना जो फील येतो तेवढा सिरीज बघताना नक्कीच येत नाही. पुस्तकामध्ये वेरूळ लेणी आणि कैलास मंदिर येथे खूप साऱ्या घटना घडलेल्या दाखवल्या आहेत, पण सिरीजमध्ये कैलास मंदिर कुठेही नाही. खरं तर वेरूळ लेणी आणि कैलास मंदिरच्या प्रेम या सिरीजला अजून नेक्स्ट लेवल घेऊन गेल्या असत्या. त्यामुळे सिरीजची लेंथ उगाच लहान असल्यासारखे वाटते. त्यापेक्षा 2-3 एपिसोड जास्त असते तर जास्त मजा आली असते. सिरीजमध्ये अंगावर शहारे आणणारे 3-4 प्रसंग तरी आहेत, पण पुस्तक वाचताना त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळा तुमच्या अंगावर शहारे येतील एवढं मात्र नक्की. आणि त्यामुळे मी दुसऱ्यांदा ही कादंबरी वाचायला घेतली आणि सगळं कथानक माहीत असूनही पुढे काय घडणार हे माहीत असूनसुद्धा पुन्हा या घटना गोजबम्प्स देतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य इतिहास आणि एवढी एंगेजिंग स्टोरी लाईन यामुळे ही सिरीज अजून आयकॉनिक करता आली असती असं नक्की वाटतं. तुम्ही पुस्तक वाचलं असेल तरी सिरीज नक्की बघा, आणि जर अगोदर सिरीज बघितली असेल तर आता पुस्तक नक्की वाचा. आणि जर दोन्ही पण बाकी असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की अगोदर तुम्ही पुस्तक वाचा आणि नंतर सिरीज बघायला घ्या. हा आजचा थोडा वेगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये.